खेळाडू रोहन मापनकर. बी ब्लॉक संघाकडनं तसंच ए ब्लॉक कडनं रफ्तार का सौदागर गद्दू गुंडा उर्फ अजय सावंत. पहिला शॉर्ट पिच कट लागून एज लागून डिक्लेअर मध्ये धाव संख्या जाऊन पोहोचते 1 वर. कमिटी अरे ते टी शर्ट उगाच छापलेत वाटतं तुम्ही यार, नुसतं द्यायचे म्हणून दिले, काय काम नाही करत आहे यार. मला वाटतं ते बदामवाडी पेक्षा तिथे सी ब्लॉक ची चर्चा जास्त आहे. त्यांच्या टी शर्ट बघा मागे. हर्ष जरा मागे हो. हा जरी जवळ जवळ मुंबई सेंट्रलला जरी पाठवला तरी 2 धाव आहेत. खूप चांगला टोलवला. नाही एक आहे, सॉरी. पंचांकडे लक्ष असून द्या. एक आहे, आमच्याकडे लक्ष देऊ नका, पंचांकडे द्या. धाव संख्या झाली 2. 2 चेंडू 2 धावा. आणि गदू कॉम्पिटिशन जिंकलाय. विकेट घेण्यात यशस्वी ठरलाय गदू. चांगला झेल राकेश शेलार यांनी घेतला. आता नंदूची जागा घ्यायला येतोय तो हाय टेम्परेचर माझा मित्र आशिष पवार. गदू ह्याचा पुढचा चेंडू खोलवर पद्धतीचा एक चेंडू घेतला. डोक्यावर ना गेलाय. नेहमीच बॉल डोक्यावर ना जातात. शेवटचा चेंडू. धाव संख्या झाली आहे 3. प्रथमेश का आला, एक्स्ट्रा बाउन्स झाला. राकेश शेलार बोलतोय 2 ते 3 गोण्या घेतल्यात. सुंदर फटका रोहनेचा. फसला तारेला लागला तरी चेंडू गेलाय 2 मध्ये. धाव संख्या झाली 5. चांगला पंचक टाकला, चांगला बांधून ठेवलाय फलंदाजांनी गदू यांनी. 5 धावा दिल्यात. आवश्यकता आहे ती 28 धावांची. मैदानात मॅच वेगळी चालू आहे, पण एका साईडला भरत विरुद्ध संजूबाई यांची मॅच वेगळी चालू आहे. ती मॅच बघण्यासारखी आहे. ही मॅच बघण्यासारखी आहे. संजूबाई विरुद्ध भरत जगताप. 10 चेंडूंमध्ये 23 धावांची आवश्यकता. गंगवा कमरेवरनं हात सोडायचा आहे. टोलावलाय आशिष यांनी. पावया झाडाला लागून बॉल मैदानात झालाय. धावा लावली आहे. पावया दुसऱ्या धावासाठी घोषित धाव. हे थांबा थांबा थांबा. त्यांच्यात होऊन द्या, नंतर आपण काहीतरी बोलूया. इथे हा असा संघ आहे, इथे तलवारी कट्यार बिट्यार काही निघू शकतं. या संघाविरुद्ध बोलणं पण आम्हाला पण भीती वाटते की काय बोलावं आणि काय नाही. बांबू कट्यार तलवार काही निघू शकते इकडे. कारण का कीपर पण तिथे जाऊ शकतो, इकडचा प्लेअर पण तिकडे जाऊ शकतो. प्रथमेशला पण काहीतरी बोलायचं, पण शांत बसलाय. बाकीचे गरम आहेत, नाहीतर माझ्यावरती डाव घ्यायचा. हा संघ असा आहे की काही कोण बोलू शकत नाही. स्क्वेअर चेंडू अतिरिक्त धाव. धाव संख्येत 1 नि वाढ. धाव संख्या जाऊन पोहोचते 7. लंगडा.
खोलवर पद्धतीचा आशिष फुलटॉस बनवून मारायचा प्रयत्न होता पण बॅनर मध्ये जाऊन अडकलाय. घोषित धाव 1. आता त्यांनी घेतला, बॅनर मध्ये अडकलेला रोहन त्यांनी काढला. ही मॅच बघण्यासारखी आहे, भरत जगताप विरुद्ध भाई. टोलवलाय, हवेत आहे, पावया 3 जण 4 जण आणि वैभवनी पकडली आहे. भावेश पण आलेला सी ब्लॉक कडनं. जर चुकून माकून भावेशने काय केलं असता तर 11 जणांनी भंडारा साजरा केला असता तिकडे भावेशवर. आशिषची जागा घेतोय तो शुभम सोलम उर्फ पावट्या. 3 चेंडू झालेले आहेत, 2 चेंडू शिल्लक. कृपया बाहेरच्यांनी बोलू नका, आतमधले प्लेयर बोलतील. चला आपण टेनिस ओरम खेळतो आहोत, सॉरी रबर ओरम खेळतो आहोत, आपण कवटी बॉल खेळत नाही आहोत. क्रिकेट आपल्या खेळात ठेवा. चला, हा 1 रन पळालेत. समीर पाईकचा रन होते ना. धाव संख्या झाली आहे 9. षटक संपलेला आहे, सॉरी पंचक संपलेला आहे. शेवटच्या 5 चेंडूंमध्ये 20 धावांची, जवळजवळ 19 धावांची आवश्यकता आहे. 5 चेंडूंमध्ये 19 धावा. आणि पुढचा पंचक घेऊन येतोय तो वैभव, एक सिनियर उत्कृष्ट असा गोलंदाज, अनुभवी गोलंदाज वैभव. 5 चेंडूंमध्ये 19 धावांची आवश्यकता. बेस्ट वर्सेस बेस्ट. सुंदर फिरवलाय वैभवनी. बेस्ट वर्सेस बेस्ट का बोलतोय तर वैभव सुद्धा चिकाटी आणि चिटर बॉलर, लेदर क्रिकेट खेळणारा, त्याच्या समोर तेवढाच बलाढ्य लेदर क्रिकेट खेळणारा रोहन मापनकर. म्हणून बेस्ट विरुद्ध बेस्ट चालू आहे. 1 चेंडू वैभवचा निर्धाव. पुढचा समोर मारलाय पाहूया आणि झेलबाद. राकेश याला विकेटचं महत्व माहिती होता, यस केलेला आहे त्यांनी. आणि जवळजवळ अर्धी टीम बी ब्लॉकची तंबूत परतली आहे. आणि मॅन फ्रॉम कुठे नाला ना विरार दिनेश जाधव बीएमसी. फुलटॉस पद्धतीचा पळालाय जोरात, पण दिनेश 6 धावांची आवश्यकता आहे. 1 धाव करून काही फायदा नाहीये. घोषित धाव 1. 2 चेंडूंमध्ये 18 धावांची आवश्यकता. दिनेश मगासारखा, गणेश सुर्वेसारखा एक तरी 6 मार. चुकून का लागून दे, पण लागून दे गणेश सारखा. चला, मुंबई सेंट्रल टू विरार. किती धावा अजून शिल्लक आहेत? 18 धावा अजून शिल्लक. 1 चेंडूमध्ये 18 धावा. जवळजवळ नरेश सावंत बोललेला इथे
4 बप्पीचा मिस्टेक आणि 4 धावा मायनस झाले 4. 18 धावांनी पराभूत होणार होते ते 14 धावांनी पराभूत झाले बी ब्लॉक संघ. गंगवा यांनी हात दाखवलाय, नक्कीच गंगवा योग्य बोललेला मगाशी.